विरोधक जे काही आरोप करतायत ते हास्यास्पद आहेत असं वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलंय। मुंबई शहरातील जी पुनर्विकास प्रकल्प रखडले गेले आहेत त्या संदर्भात पुढाकार प्रकल्प सोडवण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू असताना या मुंबईमध्ये विविध विषय प्रत्येक विधानसभेमध्ये चर्चेत होते। प्रत्येक विधानसभेमध्ये म्हाडाचे विषय असतील, SRAचे विषय असतील, सेसच्या इमारतींचे विषय असे विविध विषय प्रत्येक विधानसभेमध्ये होते। तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जर कुठले असतील तर ते म्हाडाशी रिलेटेड होते। वरळी विधानसभेतील असतील, शिवडी असेल, बायकाळा असेल, जोगेश्वरी, बांद्रा पूर्व अशा विविध विधानसभेमधील शहरांमधील म्हाडाशी रिलेटेड स्टील कन्व्हेन्सचा विषय असेल, लॉटरीचा विषय असेल, 33(9)चा 33(5)चा असे विविध विषय जे विषय रखडलेले आहेत। PMGPच्या घरांचा विषय असेल, अशा विविध विषयांवरती म्हाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली। संजीवजी जयस्वाल उपस्थित होते, आमचे राहुलजी शेवाळे शिवसेनेचे नेते वायकर साहेब आहेत, यामिनीताई होते, परत आमच्या निरुपम साहेब आहेत, राजू वाघमारे अशा अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत त्या बैठकीला उपस्थित होते। म्हाडाचे सर्व अधिकारी होते। महत्त्वाचं म्हणजे वरळीमधील BDD चाळचा विषय असेल, नळवाडा चाळ असेल, त्याचबरोबर इराणी चाळ, गोवर्धन, पंचगंगा चाळ हे क्लस्टरमध्ये घेण्याचा विषय असेल, NMGC मार्गावरील डीन बिल्डिंग असेल, शिवशक्ती बिल्डिंग असे वेगवेगळे फक्त वरळीमध्येच मी तुम्हाला सांगतो की 1350 ते 1400 घरांचा विषय आज त्याच्यावरती सकारात्मक चर्चा जी आहे ती संजीव जयस्वाल यांच्याबरोबर झाली। त्याच्यावरती सकारात्मक निर्णय जे म्हाडांकडून अपेक्षित होतं लोकांना ते सर्व निर्णय देण्याचं काम इथे संजीव जयस्वाल यांनी केलं। गोवर्धन, पंचगंगा, इराणी चाळ याच्यामध्ये क्लस्टरमध्ये त्यांना घ्यायचं होतं, क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट करायची होती, ते देखील त्यांनी होकार जो आहे हा म्हाडाने दिलेला आहे। नळवाड्यामध्ये लॉटरीचा विषय होता किंवा तिथे लॉटरी होत नव्हती तर ती लॉटरीचा विषय झाला। त्याचबरोबर शिवशक्ती बिल्डिंग आहे जे 450 टेनंट्स आहेत त्याच्यामध्ये एमनेस्टी स्कीममध्ये ते घ्यायचं तर ते एमनेस्टी स्कीमला देखील म्हाडा तयार झाली। आता ती एमनेस्टी स्कीम काढून 3 महिन्याचा त्यांना विंडो देता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांचं डेव्हलपमेंटचा विषय मार्गी लागेल। तर फक्त वरळीमध्ये 1350 ते 1400 घरांचा गेले अनेक वर्ष प्रकल्प घरांचा प्रश्न प्रलंबित होता तो आज मार्गी लागलेला आहे। त्याचबरोबर अभ्युदय नगरचा त्याच्यामध्ये देखील कॅबिनेटची अप्रुव्हल अगोदर झाली होती, टेंडर निघाली नव्हती, तो टेंडर देखील काढण्याचा म्हणजे सोमवारी हा अभ्युदय नगरच्या टेंडरचा विषय देखील आता मार्गी लागलेला आहे। त्यांनी मान्य केलं आहे की सोमवारी आम्ही हा टेंडर काढू। त्याचबरोबर बायकाळामध्ये असेल PMGP इमारतींचा विषय, PMGP इमारत्यांच्या रिपेअरिंगसाठी अगोदरच सरकारने मान्यता दिली आहे 150 कोटीची। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जिथे जिथे PMGPच्या बिल्डिंग्स आहेत तिथे तिथे रिपेअरिंगसाठी फंड दिलेला आहे। आमच्या आमदार यामिनीताई यांची पण मागणी होती की 25 PMGPच्या बिल्डिंग त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे त्याला देखील 50 कोटी देण्याचं मान्य जे आहे हे म्हाडाने केलेलं आहे। आणि त्याचबरोबर 75 RTच्या बिल्डिंग्स आहेत त्याच्या देखील रिपेअरिंग जे काय असेल त्याच्यावरती पत्रा टाकणं असेल हे देखील म्हाडाने जे आहे हे मान्य केलेलं आहे, तिथे देखील पैसे म्हाडा देणार आहे। त्याचबरोबर योगेश्वरीमधील PMGPच्या बिल्डिंग्स आहेत, बिंबिसार नगर आहे, वायकर साहेब इकडे उपस्थित आहेत। त्याचबरोबर हां काढलं होतं वायकर साहेब सांगतील PMGPच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे गेल्या बैठकीमध्ये 17 बिल्डिंग आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्याच्या डेव्हलपमेंटची मागणी वायकर साहेबांनी केली। पोलीस हाऊसिंग आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याबद्दलचा विषय वायकर साहेबांनी तिथे मांडलेला आहे। तर सगळ्या विषयांवरती सकारात्मक चर्चा जी आहे ती म्हाडामध्ये झाली तर मला वाटतं सर्व विषय हे लवकरात लवकर सुटतील। आमदार निष्क्रिय आहेत किंवा त्यांनी कार्य असं तुमचं म्हणणं आहे? कारण त्याच्यामध्ये माझं म्हणणं काही नाही आहे। माझं म्हणणं जे आहे मी जेव्हा विधानसभा या जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने फिरत होतो तेव्हा जे विषय आले फक्त वरळीवरती कशाला विचारताय तुम्ही, बाकी पण ठिकाणी आम्ही गेलो, सगळीकडे गेले, सगळीकडचे विषय आहेत। पण मला वाटतं वरळीमध्ये सर्वात जास्त विषय प्रलंबित आणि हा पुन्हा
मुंबईमध्ये मराठी माणसाचा घराचा विषय, मुंबईकरांच्या घराचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. कालही मी सांगितलं की हाकेच्या अंतरावरती असणारा शिवालिक नगर असेल, ओंकार बिल्डरचा विषय असेल, ते अनेक वर्ष लोक 14 वर्ष ट्रान्झिटमध्ये राहत आहेत. त्या ट्रान्झिटमध्ये परवा आग पण लागली होती. अशी परिस्थिती आहे. SRAनी डेव्हलप करायला घरं घेतली, म्हाडाच्या NOC मिळत नाही, त्याच्यामुळे जे आहे ते डेव्हलपमेंटला रिडेव्हलपमेंटला जाऊ शकत नाही. तर हे विषय जे ते सोडवण्यासारखे आहेत, त्याच्यावरती कधी लक्ष दिलं नाही. पण आमच्या सरकारने, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी लक्ष घातलं. रमाबाई नगर हा एक उदाहरण आहे. ही एक पहिली स्टेप आहे की या रमाबाई नगरच्या माध्यमाने SRAचा प्रकल्प जो गेले अनेक वर्ष 20 वर्षापेक्षा जास्त रखडला होता, तिथे लोकांना हक्काचं घर देण्यासाठी सुरुवात देखील केली. लोकांना 6 महिन्याचं भाडं देखील दिलं. तिथे SRA आणि MMRDAच्या माध्यमाने एकत्रित डेव्हलपमेंट करण्याचं काम आज सरकारच्या माध्यमाने होतंय. तशीच जे SRAचे प्रकल्प रखडलेले आहेत, म्हाडाचे रखडलेले आहेत, भविष्यामध्ये या मुंबईमधील सर्व घरं जिथे जिथे प्रकल्प रखडलेली आहेत, लोक बेघर आहेत, लोक मुंबई सोडून बाहेर गेलेली आहेत, या सगळे मुंबई सोडून बाहेर गेलेल्या लोकांना परत मुंबईमध्ये आणण्यासाठी, त्याचबरोबर मराठी माणसाच्या हक्काचं घर त्याला देण्यासाठी ही पहिला स्टेप पहिलं पाऊल आम्ही टाकलेलं आहे. रमाबाई आंबेडकर नगरच्या माध्यमाने चांदिवलीमध्ये देखील आम्ही 4000 घरांच्या चाव्या दिल्या, अजून 2000 घरांच्या चाव्या आम्ही देणार आहोत. तर ही घरांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय मुंबईकरांसाठी हा घरांचा आहे. त्याच्याकडे नेहमी दुर्लक्षित केलं गेलं, त्याच्यावरती कधी लक्ष दिलं गेलं नाही. कारण की यांना जे आहे हे मतदान जे आहे हे लोक देत होते, त्यांना गृहीत धरण्याचं काम या लोकांनी केलं. पण आमचं सरकार आल्यानंतर पहिलं पाऊल जे आहे आम्ही मराठी माणसासाठी, या मुंबईच्या घरांसाठी, मुंबईकरांच्या घरांसाठी घेतलं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण रमाबाई नगर आहे. असे भविष्यामध्ये जिथे जिथे रिडेव्हलपमेंट अडकलेले आहेत, या सर्वांची जबाबदारी सरकार म्हणून म्हणजे MMRDA, म्हाडा, सिडको, BMC अशा सगळ्यांना एकत्रित घेऊन डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी अगोदरच घेतलेला आहे. तर भविष्यामध्ये सर्व जे लोक बाहेर राहत आहेत, ट्रान्झिटमध्ये राहत आहेत, ज्यांना घरं मिळाली नाहीत, त्या सर्वांना आपलं हक्काचं घर देण्याचं काम हे सरकार 100% करणार. त्याची सुरुवात झालेली. न्यूज मराठी 24/7 नवा भारत, नवा विचार.